सोलापुरातील गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याद्वारे पायाभरणी झालेल्या आणि केवळ सोलापूर महानगरपालिका आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या चालढकल धोरणामुळे लाल फितीत अडकलेल्या सोलापूरच्या दोन्ही उड्डाणपुलांचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। केंद्र सरकारकडे सोलापूर विकास मंचच्या वतीने विजय कुंदन जाधव तथा अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे व विविध सामाजिक संघटनांनी केलेल्या अभ्यासपूर्ण प्रयत्नामुळे सोलापूरच्या दोन्ही उड्डाणपुलांचा प्रश्न मार्गी लागणार आहे। नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सोलापूर शहराच्या दोन्ही उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या निविदा आज जाहीर केल्या आहे। या प्रकल्पात जुना पुणा नाका ते 7 रस्ता चौक पुढे विजापूर रोड पर्यंतचा उड्डाणपूल आणि जुना बोरामणी नाका ते अक्कलकोट रोड शांती चौक ते पत्रकार भवन विजापूर रोड मार्गचा उड्डाणपूल असे दोन्ही उड्डाणपुलांची निविदा आज प्रसिद्ध करण्यात आली आहे। एकूण 12.49 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा अंदाजित खर्च 1097.15 कोटी आहे। ऑनलाईन निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर आहे आणि तांत्रिक निविदा देखील आणि त्यानंतरच उघडल्या जाणार आहे। सोलापूरच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणारा हा महत्वाचा प्रकल्प असून गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे।